चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर, सुधीर मुनगंटीवार निराश। चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला आहे। त्यानुसार आता विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात जाताना दिसत आहे। पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळणार। महाराष्ट्रात 48 जागांसाठी लोकसभेची निवडणूक पार पडली आहे। महाविकास आघाडीला साधारण 32 जागा मिळतील असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। 4 जून रोजी कोल्हापूर येथे संपूर्ण दिवस ड्राय डे म्हणून जाहीर। कोल्हापूर मतमोजणी दिवशी संपूर्ण दिवस हा ड्राय डे म्हणून जाहीर करण्यात आला आहे। या विरोधात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। शिवराज्याभिषेक दिनी होणार जलाभिषेक। कोल्हापूर हायकोर्टातर्फे यावर्षी शिवराज्याभिषेक दिनासाठी हिमालयातील पवित्र जलासोबतच सह्याद्रीतील गडकिल्ले व नद्या अशा विविध ठिकाणांहून पाणी संकलित करण्यात आले आहे। उत्कंठा शिगेला, उद्या ठरणार कोल्हापूरचे खासदार कोण। लोकसभेच्या बहुचर्चित कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचे निकाल आता मंगळवारी स्पष्ट होणार आहेत। त्यासाठी मतदान मोजणी केंद्रे सज्ज असून सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। बच्चू कडू यांनी दिला महायुतीला इशारा। युतीत बसलो म्हणून गुलाम नाही, त्यांनी युतीचा धर्म पाळावा, आम्हीही पाळू असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय। बीडमध्ये माझा विजय 100%, बजरंग सोनवणे यांचा दावा। बीड लोकसभेची निवडणूक एकतर्फी झाली असून माझा विजय 100% निश्चित आहे असा दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे। देशात अमूल दुधाच्या किमती 2 रुपयांनी वाढणार। देशभरात अमूल दुधाच्या किमती प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढल्या असून 3 जून 2024 पासून हे नवे दर लागू झाले आहेत। सोन्याचे दर आणखी वाढणार। कधी एकेकाळी 15,000 ते 20,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकल्या जाणाऱ्या सोन्याने आता 74,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे। त्यापेक्षाही आता सोन्याचे दर आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत।